अगदी रवाळ, तोंडात जाताच विरघळेल असा हा केसरकंदी पेढा साताराचा स्पेशल आणि सगळ्यांचाच आवडता पेढा आहे. रवाळ कसा बनवायचा फक्त 2 साहित्यापासून आपण बनवणार आहोत. यामध्ये काही सोप्या ट्रिक्स आणि टिप्स ज्या आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे 1 किलो प्रमाणात मी खवा घेतलेला आहे. आता हा खवा जो आहे अगदी ताजा तयार झालेला आहे, त्यामुळं ह्या खव्याला किसून वगैरे घेतलेलं नाही आहे. पण जेव्हा आपण खवा आणून फ्रीजमध्ये स्टोअर केलेला असेल तर त्यावेळेस खवा जो आहे थोडासा असा घट्टसर झालेला असतो किंवा मग त्याला ओबडधोबड म्हणू शकतो आपण, किंवा गाठीसुद्धा असतात. तर त्याला तुम्ही नक्कीच किसून घ्या. म्हणजे काय होतं, खव्याची कन्सिस्टन्सी जी आहे एकसारखी होते आणि खव्यातल्या गाठी निघाल्या की पेढा जो आहे अगदी रवाळ तयार होतो. तर हा जो खवा आहे एका कढईमध्ये घातला आणि गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. पूर्ण जो आहे आपल्याला खवा लो फ्लेमवर भाजायचा आहे. अजिबात मीडियमसुद्धा फ्लेम नको किंवा मग हाय फ्लेमसुद्धा नको, कारण खवा जो आहे खूप लवकर असा हात तळाला लागला जातो. त्यामुळं लो फ्लेमवर 8 ते 10 मिनटं जो आहे खवा भाजून घेतला. खवा हलका घट्ट झाला की यामध्ये मी केसराचं दूध घातलेलं आहे. केसर दूध मी अर्धा तास अगोदरच गरम दुधामध्ये 15 ते 20 केसर धागे घालून भिजवत ठेवलेलं होतं आणि छान पिवळसर असा आपलं केसर दूध तयार झालेलं होतं. आता तुम्ही पाहिलं असेल की केसरकंदी पेढा जो आहे थोडासा पिवळसर असतो आणि महत्त्वाचं म्हणजे याला केसरकंदी पेढा का म्हणतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे का? तर ज्यावेळेस आपण खवा 2दा भाजून घेतो, म्हणजे की डबल खवा ज्यावेळेस भाजला जातो, यामुळेच याचं नाव जे आहे केसरकंदी पेढा जो आहे नाव जे आहे लागला असेल असं मला तरी वाटतं. तर अशा पद्धतीने कमीत कमी मी अर्धी वाटी जे आहे केसराचं दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि केसराचं दूध घातल्यावर छान असं एकच डायरेक्शनने मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं, केसराचं जे दूध आहे सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतं आणि आपल्या जो खव्याला आहे छान असा पिवळसर रंगसुद्धा येईल. आता इथे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं केसराचं दूध तरीसुद्धा चालेल, किंवा मग तुमच्याकडे केसर अवेलेबल नसेल तर हलका चिमूटभर जो आहे पिवळा रंग घ्या आणि थोडंसं चमचाभर पाण्यामध्ये घोळवून ते घातला तरीसुद्धा चालेल, किंवा मला दुधामध्ये जरी घोळवून घातला चमचाभर तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने पण ज्यावेळेस आपण केसर दूध घालतो ना, तर केसरचा सुद्धा फ्लेवर जो आहे या पेढ्यामध्ये उतरतो. तर अशा पद्धतीने खवा मी कमीत कमी 15 मिनटं भाजून घेतलेला आहे. तर लो फ्लेमवर खवा पूर्णपणे भाजून घेतला. आता यापेक्षा पातळ खवा आपल्याला करायचा नाही आहे. एकदम कन्सिस्टन्सी ज्यावेळेस खवा जो आहे कढई सोडायला लागेल आणि छान असा एकसारखा एक कन्सिस्टन्सीचा होईल, यापेक्षा जर आपण जास्त खवा भाजला तर काय होतं, खव्याला कलर जो आहे थोडासा डार्क येऊ शकतो. त्यामुळे यापेक्षा जास्त खवा आपल्याला भाजायचा नाही आहे. आणि कन्सिस्टन्सी तर तुम्ही पाहिली असेल खव्याची. आता हा खवा आत्ता जरी तुम्हाला पातळ दिसत असेल, पण ज्यावेळेस थंड होतो ना तर त्यावेळेस परत जो आहे हा खवा जो आहे घट्ट होतो. त्यामुळं यापेक्षा जास्त भाजायला नको, इतकाच आपल्याला खवा जो आहे या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे. आणि हे अशा पद्धतीने ज्यावेळेस मी वरून खवा सोडत आहे तर लेयर्सने पडत आहे, म्हणजे आपला खवा जो आहे पद्धतशीरपणे भाजला गेलेला आहे. रंगसुद्धा सुरेख आलेला आहे आणि सगळीकडे व्यवस्थित मिक्स करत अजिबात तळाला न लागू देता हा खवा मी भाजलेला आहे. खवा भाजताना अजिबात मध्ये सोडायचं नाही आहे गॅसला, किंवा जरा आपण 1 मिनिटासाठी जरी खवा सोडला ना तरीसुद्धा तळाला लावू शकतो, कारण खवा जो आहे पटकन तळाला लागतो. तर इकडे एक ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये संपूर्ण भाजलेला खवा जो आहे काढून घेणार आहे आणि पसरवून 1 तासभर याला थंड करून घेणार आहे. आता खवा ज्यावेळेस पूर्ण थंड होईल ना त्यावेळेस आपण पुढची प्रोसेस करणार आहोत, कारण गरम खव्यामध्ये जर आपण पुढची प्रोसेस करायला गेलो ना तर आपले पेढे जे आहे बिघडतील. तर इकडे खवा थंड करण्यासाठी ठेवला. इकडे मिक्सरचं जार घेतलेला आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये 2 वाटी साखर, म्हणजेच की 1 किलो खव्याला अर्धा किलो प्रमाणात मी इथे साखरेचा वापर करत आहे आणि साखर मिक्सरला फिरवून घेतली. आता इथे जर तुम्हाला वेलची वगैरे घालायची असेल ना तर वेलचीसुद्धा घालून फिरवून घ्या. इकडे खवासुद्धा मस्तपैकी थंड झालेला होता. आता दळलेली पूर्णपणे पिठी साखर जी आहे मी खव्यामध्ये घालून घेतली आणि अगोदर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे. म्हणजे काय होतं, साखर जी आहे सगळीकडे एकसारखी मिक्स होईल आणि आपला खवा छान पद्धतीने थंड झालेला होता. तर हे बघा, अशा पद्धतीने सर्व साखर एकजीव एकसंध करून घेतलेली आहे. आता असा गोळा होतोय म्हणजे आपले पेढे तयार होतील.
तर आता आपण एक एक करून हे पेढे जे आहे बांधून घेऊया. तर तुम्हाला इथे साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल ना तर तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार करू शकता. आणि हे बघा मस्त असं घट्टसर आपलं जे पेढ्याचं मिश्रण आहे तयार झालेलं आहे. आता लगोलग आपण पेढे बांधून घेऊया. आता तुम्हाला इथे पेढे छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे किंवा मग कुठला वेगळा शेप तुम्हाला द्यायचा असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पेढे बनवू शकता. पण नॉर्मली जे केसरकंदी पेढा असतो तो गोलसर असतो आणि त्यावर मस्त असं पिस्त्याचं डेकोरेट करलेलं आहे मी अशा पद्धतीने. आणि केसरकंदी पेढा हा प्रत्येकालाच प्रचंड प्रमाणात आवडतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण बाहेरून केसरकंदी पेढा आणून खातो ना तर आपल्याला ते आपलं जे आहे मन अजिबात भरत नाही. त्यामुळे एकदा तुम्ही घरी नक्की बनवून पहा. अशा पद्धतीने केसरकंदी पेढा बनवायला सोपा आहे. अगदी 2 साहित्यापासून फक्त खवा आणि साखर लागणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे खवा भाजताना तुम्हाला थोडंसं पेशन्स जो आहे धरावं लागणार आहे. कारण की खवा जो आहे आपल्याला लो फ्लेमवर कमीत कमी 15 मिनटं आणि जास्तीत जास्त 18 ते 20 मिनटं खवा जो आहे भाजून घ्यायचा आहे. एकदा खवा भाजला की मग पुढची संपूर्ण प्रोसेस जी आहे अतिशय सोपी आहे बनवायला. अजिबात अवघड नाही आहे. पेढे बनवायला एकदम सोपे आहेत. तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण पेढे जे आहे एकसारखे गोल गरगरीत आकाराचे बनवून घेतले आणि अगदी रवाळ तोंडात विरघळेल असा हा पेढा तयार झाला. पाहू शकता तुम्ही 1 किलो खव्यामध्ये किती पेढे तयार झालेले आहे. आणि सगळ्या पेढ्यांना जे आहे मस्त असे पिस्ते लावून ठेवलेले आहे. आता तुम्ही कुठल्याही तुमच्या घरामध्ये समारंभ असेल किंवा काही पार्टी वगैरे असेल तर तुम्ही हे पेढेसुद्धा बनवून ठेवू शकता. गोडीसाठी उत्तम पर्याय आहे. आता हे जे पेढे आहे 15 दिवस सहज टिकले जातात. फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवले तर 15 दिवस टिकतील आणि नॉर्मल टेम्परेचरवर ठेवले तर 6 ते 7 दिवस सहज टिकले जातात. तर अशा पद्धतीने हे केसरकंदी पेढे तयार झालेले आहे. तुम्हाला एक पेढा मी तोडून दाखवते तर पहा तुम्ही किती रवाळ असा हा पेढा तयार झालेला आहे. चला मग तुम्हाला जर माझ्या केसरकंदी पेढ्याची रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. म्हणजे त्यांनासुद्धा अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी कशी बनवायची हे कळेल आणि ते सुद्धा जे आहे केसरकंदी पेढ्याचा आस्वाद घरीच घेतील. चला भेटूया परत एकदा अशाच एक रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.